हे काय अदिती? राजीनामा. उद्या सरांना सगळं खरं सांगायला हवं ना जय? अदिती, तुला नाही वाटत आपण पुन्हा एकदा विचार करायला हवा असं? तुला असं वाटतंय? हे बघ, दाभोळकरांनी जर सगळी इन्व्हेस्टमेंट खरंच काढून घेतली तर? मला एवढंच म्हणायचं, आपल्यामुळे अविनाश सरांना त्रास नको. जय, ते अविनाश सर आहेत. व्यवसाय हा इतरांच्या भरोशावर करायचा नसतो, तो स्वतःच्या हिमतीवर करायचा असतो, असं तेच सांगायचं ना आपल्याला? असं ते आधी म्हणायचंय अदिती. आता अख्ख्या कंपनीची जबाबदारी त्यांनी आपल्यावर टाकली होती आणि आपण जे आपल्याकडे पर्याय नाहीये आणि त्यांच्याकडे डेफिनेटली काहीतरी बॅकअप प्लॅन असेल ना? बॅकअप प्लॅन ही अशी कारणं शोधून आपण आपलं समाधान करतोय असं नाही वाटत तुला? जय, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? आपण आत्ता हा निर्णय घेतला नाही ना तर नंतर सगळ्यांनाच त्रास होणार आहे, अविनाश सरांना सुद्धा. पण आपण हा निर्णय घेतला तरी सगळ्यांना त्रासच होणार आहे. जय, तू काळजी नको करू, असं काहीही होणार नाही. असं कसं काही होणार नाही? अदिती, आपण एका कंपनीतल्या माणसांना फसवलंय हे बाहेर मार्केटमध्ये कळल्यावर कोण जॉब देणार आहे आपल्याला? आपल्याला गरज आहे जॉबची आत्ता. अण्णांच्या आजारपणाचा खर्च, अभिदादा कुठल्या गोंधळात अडकलाय तेही काही माहिती नाही, त्याला त्यातनं बाहेर सोडवायचं. त्याच्या मुलाचा, चिनूचा खर्च, त्याच्या भवितव्याचं मलाच बघावं लागणार आहे. अदिती, आपलं घर, हे सगळं व्हायला आपल्याला जॉबची गरज आहे. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे जर आपण आत्ता निर्णय घेतला तर आऊंना तरी कसं तोंड दाखवणार होत आपण? ऑफिस मधले सगळे आपल्याबद्दल काय विचार करतील? जय, शांत हो प्लीज. नाही अदिती, खूप विश्वास ठेवलाय ग त्या ऑफिस मधल्या सगळ्यांनी आपल्यावर, खूप जीव लावलाय. आता असं वाटतं खरंच खूप मोठी चूक झाली आपल्याकडून. आणि आता ती सुधारायचं म्हटलं तरी आपण ती लोकांना दुखावणार आहोत काय माहिती. नाही नाही, कोणी विश्वासही नाही ठेवणार आपल्यावर आता. अहो, श्रेयसचा फोन असणार. हॅलो, हा बोल बाळा. कसा आहेस बाळा? नाही नाही नाही, मी रडत नाहीये रे. किती दिवसांनी आवाज ऐकला ना तुझा, म्हणून जरा. काय येणार आहेस तू? काय बोलू नकोस, नुसता म्हणतोस आणि येत नाहीस. दिवाळीला येणार आहेस? बरोबर, मी सगळी तयारी करून ठेवते. हा, या सगळ्यांनी या. हा, अरे आमच्या नातवंडांना पाहिलं सुद्धा नाहीये रे आम्ही. बाबा, अरे बाबा ना नाही येत आता, बाजारात गेलेत बाबा. नाही तसं काही. हा बोल रे, आत्ताच बाजारात जाऊन आलो. हा, कसा आहेस तू बाळा? काय आठवण येते की नाही आमची? अरे मग फोन का करत नाहीस?
मी तू करत नाहीस म्हणून मी करत नाही. काय चुकलंच रे माझं. तुझा बाप तुझ्यासारखाच हट्टी नाही का? काय हो? तो म्हणतोय की मी त्याच्यासारखा नाही, तो माझ्यासारखा झालाय. तो म्हणतोय मी त्याचा बाप आहे म्हणून हसायला आलं मला. हा हे बघ, माझ्या नातवाला घेऊन ये रे बा. पण ठेवतो रे आता. काय आत्ताच बाजार आणलाय. भाजी पण निवडायला लावते रे तुझी आई. काही काय बोलता? चल ठेवतो फोन. काय आधीच माझ्यापासून तो लांब गेला होता. माझ्या अबोल्यानं काय तो परत येणार नव्हता. तुमच्याशी अबोला धरून मी काय चूक करत होतो ते कळलं मला. बस ती चूक सुधारली मी. आता नाही तरी किती आयुष्य उरलंय आमचं. तो नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा तो भेटल्यानंतर एक एक क्षण त्याच्या बरोबर जगायचा मला. जय, आता अजून कसला विचार करतोयस? जय बघ, तुला आता काहीही प्रॉब्लेम नाहीये, बरोबर? अरे हीच वेळ आहे आता. जय, तुला अजूनही नोकरी करायची? आदिती, तू समजावून सांग याला काय. सुहास, अरे आमचं बोलणं झालंय. तू म्हणतोयस तेवढं सोपं नाहीये ते. आणि तसं असतं तर आम्ही कधीच नोकरी सोडून मोकळे झालो असतो. रे मला खरंच कळत नाही काय मग प्रॉब्लेम काय. तुला अजून कळत नाहीये प्रॉब्लेम काय आहे? सुहास, एखाद्याचा विश्वास मोडणं इतकं सोपं असतं का? अविनाश सर, आऊंनी खूप केलंय आमच्यासाठी आणि त्यांचा खूप विश्वास आहे आमच्यावर. आमच्यावरच्या विश्वासापायी त्यांनी अख्ख्या आयुष्यभराची कमाई लावली आहे पणाला आता त्या प्रोजेक्टसाठी. आणि अशा वेळी, अशा अवस्थेत आम्ही त्यांना पाठ दाखवणं मला नाही जमत आहे. म्हणजे गरज होती तेव्हा आम्ही खोटं बोललो आणि आता गरज संपली, आम्हाला सहज कुठेही नोकरी मिळू शकते, तर सगळं खरं सांगून आपण मोकळं व्हायचं म्हणजे हे मतलबी वागणं नाहीये का? अरे काही नाही तर निदान त्यांनी केलेल्या मदतीची तरी आठवण ठेवायला हवी ना. स्वतःची लाज वाटत राहील रे मला नंतर. हे बघ, तू जे काही बोलतोस ना ते मला पटतंय, कळतंय मला सगळं. जय, एक सांग, तुम्ही जे काही खोटं बोललात ते तुमच्या गरजेपोटी, बरोबर? म्हणजे आता सगळ्यांना खरं सांगणं ही सुद्धा गरजच आहे, कळतंय का तुला? जय, हा विषय आता तुझ्या ऑफिस पुरता मर्यादित राहिलेला नाहीये, घरापर्यंत पोहोचलाय तो. जय रे, आधी तिला लग्नासाठी विचारलंय सरांनी, कळतंय का तुला? याआधी खोटेपणामुळे बरीच संकट झेललीत आपण, पण दिस इज द लिमिट यार. नाही, आता आपण शांत नाही बसू शकत.
परिस्थितीमुळे तुम्ही एक चूक केली, पण आता तीच चूक तुम्ही पुन्हा केलीत ना, तर ती चूक नसणार आहे, गुन्हा असणार आहे, तो गुन्हा. आणि त्या गुन्ह्याचे काय परिणाम होतील ना, ते कळतंय का तुला? जय, हीच वेळ. आता तरी सगळं खरं सांगून टाका. काय होईल फार तर फार, चिडतील तर तुमच्यावर, बरोबर? अरे ते जे काही बोलतील ना ते ऐकून घ्या आणि तिथून शांतपणे बाहेर पडा. जे मला कळतंय, सरांना हे सगळं सांगणं सोपं नाही. सांगितलं तर फार नाती गमावशील तू, मला कळतंय. पण नाही सांगितलं ना जय, तर ज्या नात्यासाठी तू हे सगळं करतोयस ना, ज्यारे उद्या हे नातच नसेल त्या सगळ्याचा काय उपयोग? जय, आता एकच मार्ग आहे आणि तो तुलाही पटतोय. ज्यांना तू दुखायचं नाहीस असं म्हणतोस ना, उद्या त्यांना जर बाहेरून कळालं तर किती वाईट वाटेल त्यांना. कळतंय का तुला? त्यापेक्षा हीच वेळ आहे, कन्फेस करून टाका सगळं. जय, सुहास म्हणतोय ते बरोबर आहे. आता हा खेळ आपल्याला इथेच थांबायला हवा. चल, तू म्हणत होतीस ते बरोबर होतं. आपल्याला सगळं खरं सांगावं लागेल. ऑल द बेस्ट. काळजी करू नकोस, खरं बोलतोस, सगळं व्यवस्थित. सुहास, थँक्यू सो मच. आदिती, थँक्स कशाला? सगळ्यासाठी. सुहास, माझ्यानंतर कदाचित सगळ्यात जास्त जर का जयचा कोणी विचार करत असेल ना, तर तो तू आहेस. आणि जयचं सुद्धा तुझ्या बाबतीत तसंच आहे. खरं तर जय मला जेवढ्या गोष्टी सांगत नाही ना, त्याच्याहून कितीतरी जास्त तो तुझ्या बरोबर शेअर करतो. हा, खरं तर मला त्याचा खूप राग यायला हवा, पण जय जेव्हा तुला भेटून घरी येतो ना, तेव्हा खूप रिलॅक्स्ड असतो, टेन्शन फ्री असतो. कारण त्याला माहिती आहे त्याच्या ह्या स्ट्रगल मध्ये तो एकटा नाही. तुझ्यासारखा मित्र सुद्धा त्याच्या सोबत. आणि म्हणून मला खूप आनंद होतो. खरंच तू खूप चांगला मित्र आहेस त्याचा. म्हणून थँक्यू. थँक्यू. आता हे कशाबद्दल? तू याच्या आयुष्यात आलीस म्हणून. चल, येतो. उत्तमा, अगं तो फोन वाजतोय केव्हाचा, उचल ना तो. कुणाचा तरी महत्वाचा कॉल असेल, उचल. नको नंदिनी मॅडम, उगाच तिलोत्तमा मॅडमला तो फोन उचलायला सांगू नका, नाहीतर नेमके नवरे यायचे आणि त्याच्यावरनं काही बाई ऐकवायचे. नाही तर काय. उचला तो फोन आधी. तो का असाच वाजत ठेवणार आहात का? एक मिनिट. काय चाललंय? या ऑफिस मध्ये माझा फोन तुम्ही घेणार आहात?
हे बघा, माझी स्वतःची कामं मी स्वतः करत आलोय आणि यापुढेही करणार आहे. तुम्ही तुमचं काम करा ना. हा, तेच करते. अहो नवरे, तो फोन घ्या आधी. हो, कळतंय मला, तुम्ही नका सांगू. हॅलो, हा मिस्टर नवरे बोलतोय. नवरे, फोन उचलायला इतका वेळ का लागला? नाही, सॉरी सर, काय जरा महत्वाच्या कामात होतो ना मी. माझं एक एन्व्हलप सापडत नाही, कुठे गेले ते? हो, मी ते तांगडेला नीट ठेवायला सांगितलं होतं, सगळं टेबल आवरायला सांगितलं होतं. आता त्याने ते कुठे ठेवलंय मी बघतो. नवरे, तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी की मला विचारल्याशिवाय माझ्या टेबलावरची एकही गोष्ट उचलायची नाही म्हणून. ते एन्व्हलप खूप महत्वाचं आहे, ते आधी शोधा आणि माझ्याकडे पाठवा. आणि आदिती मॅडम आले? नाही सर, अजून नाही आल्यात त्या. काही निरोप होता का? नाही, तुम्ही ते आधी एन्व्हलप पाठवा. हो, ठीक आहे सर. तांगडे, हे तांगडे. देवा, अविनाश सरांचा मूड खराब आहे वाटतं. पण नंदिनी मॅडम, तुम्हाला कसं काय कळलं? अरे सोपं आहे साई प्रसाद, असं काय करतोस? हे मी समजावून सांगते तुला. 2 गोष्टी आहेत, एन्व्हलप आणि अदिती. काय नवरे साहेब, कॉफी तुमची. कॉफी? काय रे, तुला शहाणपणा कोणी करायला सांगितला होता? काय झालं? काय झालं? अरे, सरांच्या टेबलवरच्या पेपर्स ना कोणी हात लावायला सांगितला होता तुला? का हात लावलास? पण तुम्हीच मला आवरायला सांगितलं होतं ना. बरं, पुरे ते एन्व्हलप काय आहे ना, ते सगळं शोध आणि सरांकडे नेऊन दे. जा लवकर, जा. सगळे शहाणे झाले तिथं. या आदिती मॅडम सुद्धा अजून आल्या नाहीत. बरं, फोनही केला नाही. उशिरा येणार आहे काय? काही नाही. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. बरं झालं आलात. होता कुठे तुम्ही? एवढं काही झालेलं नाहीये. सर फक्त थोडे चिडलेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आऊ. गुड मॉर्निंग. आत्ताच आलात तुम्ही? हो. जय, काय झालं रे? तुझा चेहरा का असा? अहो, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. बर, पण ते नंतर. आज अविनाशला सगळ्यांसमोर एक महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. नंदिनी, तुझ्या म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याच मनासारखं काहीतरी होणार आहे. एनिथिंग स्पेशल आई साहेब? कळेल कळेल. अदिती,
तुला काही बोलला का अविनाश? नाही ते अविनाश स्वतःच येऊन सांगेल. पण आऊ, आज सरांचा मूड खूप खराब आहे. म्हणजे आता नवऱ्यांच्या फोनवरनं असं वाटलं म्हणून. बघते मी.